इकडं बघा 2-3 दिवस झालं वातावरण असलं बाद झालंय, त्यामुळे घरात सगळ्यांनाच मंचुरी खायची होती. घरात भाज्यासुद्धा शिल्लक होत्या. चला म्हटलं व्हेज मंचुरी बनवूया. सुरुवातीला खिसलेल्या कोबीतल्या हलक्या हाताने पाणी पिळून घेतलं. त्यानंतर खिसलेलं गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि कांदा घातला. सोबतच हिरवी मिरची आणि कोथिंबीर सुद्धा घातली. त्यानंतर इथं मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, अर्धी वाटीला थोडा जास्त मैदा घातलाय. तुम्ही समप्रमाणात घेतलं तरी सुद्धा चालतंय. अजून एक म्हणजे तुम्ही किती भाज्या घेताय त्यानुसार मैदा कॉर्नफ्लॉवर कमी जास्त होऊ शकतं. यात मी मीठ आणि अजून 2 चमचे चटणी घातली. वाटल्यास तुम्ही काश्मीरी मिरची पावडर आणि अजून ब्लॅक पेपर पावडर वापरू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स करून पीठ तयार करून घेतलं. लगेचच याचे मंचुरियन बॉल तयार करून गरम तेलामध्ये तळायला सोडले. एका वेळी सगळे बॉल तयार करून ठेवून मग तळायला घेऊ नका. जसे आपण बनवत जाऊ तसे तेलामध्ये सोडा आणि तळून काढा आणि दोन्ही साईडने एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तर थोड्याशा तेलामध्ये बारीक चिरलेला भरपूर लसूण, आलं, 2-3 हिरव्या मिरच्या उभ्या कापून टाकल्या. लगेचच शिमला मिरची आणि कांदा सुद्धा घालून मोठ्या फ्लेमवरती 2-3 मिनिटं परतून घेतलं. त्यानंतर ग्रीन चिली सॉस आणि अगदी नावाला थोडासा मी सोया सॉस घातलाय, कारण आम्हाला जास्त आवडत नाही. टोमॅटो सॉस मात्र मंचुरीमध्ये जास्त वापरायचा, चव अप्रतिम येते. थोडंसं सॉस परतून घेतल्यानंतर लगेचच कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालून हे सुद्धा थोडंसंच परतून घ्यायचं, कारण लगेचच घट्ट होतंय. आम्हाला थोडं तिखटच लागते, त्यामुळे मी अजून 1 चमचाभर चटणी घातली. तळून घेतलेले मंचुरियन बॉल घातले. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस पिळला आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. इथं एकदम मस्त अशी व्हेज मंचुरी तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुमच्याही घरात सगळ्यांनाच आवडेल.